एकदा जर का तुम्ही डाळ अशी बनवली तर तुम्हाला भाजीची गरजसुद्धा लागणार नाही. चला तर करायला घेऊयात. यासाठी भोपळा घेतलाय. भोपळा धुवून घेतलाय, साल काढून घ्यायची आणि यानंतर अशा मोठ्या-मोठ्या फोडी करून घ्यायच्या. डाळ घेतलेली आहे, मिक्स डाळ आहे, धुवून घ्यायची. यानंतर कुकरमध्ये काढून घ्यायची. कांदा, टोमॅटो घालायचा, यामध्ये भोपळा चिरलेला, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, मीठ घालायचं, तेल घालायचं, पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या. डाळ छान शिजलेली आहे. मिक्स करून घेऊया. मस्त अशी मऊसूत डाळ झालेली आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घालायचं आहे. गूळ आणि चिंच घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. मस्त अशी डाळ आपली तयार झाली आहे. फोडणी देऊया. यासाठी तेल घेतलं आहे, तूप घालायचं आहे, मोहरी, जिरं, लसूण ठेचलेला, हिंग पावडर, कढीपत्ता, 2 बोर मिरच्या आणि बेडगी मिरची पावडर घातली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि गरमागरम तडका हा यावर घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त अशी झणझणीत डाळ तयार आहे. याला सांबार म्हणू शकता. करून बघा. रेसिपी आवडली लाईक, शेअर, सेव्ह करा.